आदिवासी भागातील नागरिकांना अर्धवट स्मशानभूमीच्या कामाचा फटका. 16 वर्षीय खुशी पिठे हिला भरपावसात करावा लागला अंत्यसंस्कार. पंगारबारी ग्रामस्थांचा संताप. अपूर्ण कामामुळे ठेकेदार, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांवर कारवाईची मागणी. सराड सुरगाणा. प्रतिनिधी सुरेश हाडस, दिव्य भारत. बीएसएम न्यूज. दिनांक 25 जुलै 2026. सुरगाणा तालुक्यातील केम डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या पंगारबारी गावात अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. गावातील 16 वर्षीय खुशी कांतीलाल पिठे हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. मात्र गावातील स्मशानभूमीचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून अपूर्ण असल्याने तिच्या अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. निष्कर्ष. पंगारबारी येथील घटना ही केवळ एका कुटुंबाच्या दुःखाची नाही, तर ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या अपुऱ्या व्यवस्थेचे वास्तव अधोरेखित करणारी आहे. स्मशानभूमीसारखी अत्यावश्यक सार्वजनिक सुविधा अपूर्ण राहिल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगीही हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करणे आणि स्मशानभूमीचे काम तातडीने पूर्ण करणे हीच पंगारबारी ग्रामस्थांची प्रमुख अपेक्षा आहे. सराड सुरगाणा. प्रतिनिधी सुरेश हाडस, दिव्य भारत. बीएसएम न्यूज. मुख्य संपादक डॉ. भागवत महाले. मुसळधार पावसात स्मशानभूमीचा वापर करता न आल्याने अखेर भरपावसात भुईडाग करून अंत्यसंस्कार करावे लागल्याची वेळ गावकऱ्यांवर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वर्षभरापासून रखडलेले स्मशानभूमीचे काम. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पंगारबारी गावातील स्मशानभूमीचे बांधकाम सुमारे वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले होते, मात्र आजतागायत ते पूर्ण झालेले नाही. अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही काम पूर्ण झाले नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी होती. काल घडलेल्या घटनेमुळे ही नाराजी अधिक तीव्र झाली आहे. भरपावसात अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणी. अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदताना सतत पावसाचे पाणी आणि जमिनीतून झिरपणारे पाणी यामुळे खड्डा वारंवार भरून जात होता. ग्रामस्थांनी बादल्या, मोटार पंप आणि इतर साधनांच्या मदतीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच पुन्हा पाणी साचत असल्याने मृतदेहाचे अंत्यसंस्कार कसे करावेत, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला. शोकाकुल वातावरणात ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनंतर खुशी पिठे हिच्यावर अंत्यसंस्कार केले. याप्रसंगी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. अनेकांनी या परिस्थितीला प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले. दरवर्षी उद्भवणारी समस्या. स्थानिक नागरिकांच्या मते पावसाळ्यात स्मशानभूमी अपूर्ण असल्यामुळे अशा प्रकारच्या अडचणी वारंवार निर्माण होतात. अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील प्रसंगी नागरिकांना मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांचा संताप. चौकशीची मागणी. घटनेनंतर गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक तसेच संबंधित ठेकेदार यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक निधीतून सुरू असलेले काम इतक्या काळापासून अपूर्ण का राहिले, याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी आगामी ग्रामसभेत हा मुद्दा ठामपणे मांडून जबाबदारी निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी ग्रामस्थांनी. जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि संबंधित विभागांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन स्मशानभूमीचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेदनादायी परिस्थिती ओढवू नये, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार काम पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची अपेक्षा. स्थानिक नागरिकांनी या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून अशा संवेदनशील विषयात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.